श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का? काही लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल कसे घडतात? संकटे कशी कमी होतात? मनाला शांतता कशी मिळते? आणि प्रत्येक कामात एक अदृश्य शक्ती साथ देत असल्याची जाणीव होते. अनेक स्वामी भक्त सांगतात की त्यांनी रोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थांची आरती केली आणि त्यांच्या जीवनात आत्मविश्वास, धैर्य आणि मनशांती वाढली. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण फक्त आरती ऐकणार नाही, तर तिचे महत्त्व, आरती करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि श्रद्धेने केलेली आरती आपल्या जीवनात कसा सकारात्मक बदल घडवू शकते हेही जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामी पूजन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आरतीचे महत्त्व बघूया. श्री स्वामी समर्थ म्हणजे भक्तांच्या हाकेला धावून येणारे करुणासागर. आरती म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर ती भक्ती, समर्पण आणि कृतज्ञतेची भावना आहे. जेव्हा आपण दिव्याच्या प्रकाशात शांत मनाने स्वामींची आरती करतो, तेव्हा मनातील नकारात्मक विचार कमी होतात, श्रद्धा वाढते आणि मनाला नवी ऊर्जा मिळते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की नियमित प्रार्थना आणि नामस्मरणामुळे मन अधिक स्थिर आणि शांत राहते आणि संकटांचा सामना करण्याचे बळ मिळते. आता आरती कधी करावी? आरती करण्यासाठी कोणताही कठोर नियम नाही, परंतु तुम्ही शक्य असल्यास सकाळी स्नानानंतर किंवा संध्याकाळी दिवा लावून किंवा स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून मन शांत करून आरती म्हणावी. जर वेळ कमी असेल तर फक्त 2 मिनिटे जरी मनापासून आरती केली तरी ती भक्तिभावाने केली असल्यास तिचे महत्त्व अधिक असते. भक्तीचा खरा अर्थ स्वामींना मोठे मोठे नैवेद्य, महाग वस्तू किंवा दिखावा नको असतो. त्यांना हवे असते ते प्रेम, श्रद्धा आणि विश्वास. म्हणून मनापासून उच्चारलेले श्री स्वामी समर्थ हे 4 शब्दही अनेकांना धैर्य देतात. आरती म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करून स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा क्षण आहे. स्वामींचा संदेश स्वामी नेहमी शिकवतात, भीतीपेक्षाही विश्वास मोठा आहे, निराशापेक्षा आशा मोठी आहे आणि संकटापेक्षा परमेश्वराची कृपा मोठी आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही श्रद्धा सोडू नका, कारण योग्य वेळ आल्यावर कृपेची दारे आपोआप उघडतात. आता भक्तिभावाने आरती करूया. आता आपण सर्वजण मन एकाग्र करून स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आरती म्हणूया. जिथे असाल तिथे शांतपणे बसा. शक्य असल्यास दिवा लावा, डोळे मिटा आणि स्वामींचे तेजस्वी रूप मनात आणा आणि पूर्ण श्रद्धेने आरतीमध्ये सहभागी व्हा. येथे संपूर्ण श्री स्वामी समर्थ आरती आहे. श्री स्वामी समर्थांची आरती. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवू माथा. छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी. जग उद्धारासाठी राया तू फिरसी. भक्तवत्सल खरा तू एक होसी. म्हणून शरण आलो तुझ चरणासी. त्रैगुण परब्रह्मा तुझा अवतार. त्याची काय वर्णू लीला अपार. शेषाधिक शिनले न लागे त्या पार. जेथे जड मूळ कैसा करू मी विस्तार. देवाधि देवा तू स्वामी राया. निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया. तुझसी अर्पण केली आपुली ही काया.
शरणागता तारी तू स्वामी राया अगटित लीला करुणी जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या सुतान लगे चरणा वेगळे जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू ठेवूनिया माथा. आता आपण आरती म्हणून झालेली आहे, तर आता आरती नंतरची आपण प्रार्थना म्हणूया. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या मनातील भीती दूर करा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, कुटुंबात सुख, शांती आणि ऐक्य राहू द्या. रुग्णांना आरोग्य, विद्यार्थ्यांना एकाग्रता आणि कष्ट करणाऱ्यांना यश आणि सर्व भक्तांना सद्बुद्धी द्या. आपल्या कृपेची सावली आमच्यावर सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आरती ही कोणताही चमत्कार घडवणारा जादूचा उपाय नाही, पण ती मनाला धैर्य, श्रद्धा आणि सकारात्मकतेची दिशा देणारी साधना जरूर आहे. भक्तीचा खरा आधार म्हणजे सातत्य, प्रामाणिकपणा आणि चांगले आचरण. जर आजची ही आरती आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबापर्यंत आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि मला कमेंटमध्ये एकच लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही श्रद्धा आणि नामस्मरण अनेक भक्तांना प्रेरणा देईल. अशाच भक्तिमय आरत्या, नामस्मरण, कथा आणि स्वामींचे प्रेरणादायी संदेश आणि भक्तांच्या कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला स्वामी पूजन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.